नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. रायगड जिल्ह्यातील म्हसळा शहरात उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टी प्रकल्पावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. सुमारे 1,59,99,000 रुपयांच्या या प्रकल्पातील बुरुज बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच ढासळल्याचा दावा माजी सभापती महादेव पाटील यांनी केलाय. कामात निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरण्यात आल्याचा आरोप करत महादेव पाटील यांनी म्हसळा ग्रामपंचायतीचे मुख्याधिकारी व अभियंता यांना तात्काळ निलंबित करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेला शिवसेना तालुका प्रमुख अमित महामुंडकर, माजी नगराध्यक्ष असहल कादिरी, माजी तालुका प्रमुख प्रसाद बोरले, उपतालुका प्रमुख बाबू बनकर, अब्दुल कवी म्हसळाई यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या प्रकरणामुळे शिवसृष्टीच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. निखिल सुतार, कोकण वार्ता न्यूज, माणगाव, रायगड. त्याने आता जे काम आहे ते जे काल काम केलेलं आहे त्याने ते पहिला तोडून त्याने नव्याने काम करावं. ज्या काय बॉर्डर त्यांनी केल्या आक्षेप बदलत ते आणि त्या कामामध्ये दर्जा सुधारावा. ह्याच्यावर मुळात नियंत्रण कोण आहे? ज्यांनी काम हे आणलेलं आहे किंवा त्यांचं सुद्धा नियंत्रण नाही. इथलं जे काही सत्तेवरची मंडळी आहेत त्यांचंही लक्ष नाही. तर शिवसृष्टीचं काम जो त्या दर्जाचा व्हायला पाहिजे. इथे अत्यंत दुःखद घटना आहे. काय जे महाराज आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवसृष्टीचा जो पुतळा उभारण्यात येतोय, मी तुम्हाला एक माहिती देतो का आमची मुस्लिम जमात कडे पण आम्ही गेले होते. जेव्हा ही मागणी आली तर आम्ही त्यांना विचारणा केली. ते त्यांनी बोलले महाराजांचा जर पुतळा होते ते सर्व मतेंनी तुम्ही होऊन द्या आणि चांगली गोष्ट आहे. ते आमच्या जमातने पण तिथे पाठिंबा दिलेला आहे आणि सर्व 19 नगरसेवकांनी एक मताने पाठिंबा देऊन ठराव दिला होता तर महाराजांची शिवसृष्टी व्हायला पाहिजे. प्रथमतः सन्माननीय पाटील साहेबांचा मी धन्यवाद व्यक्त करतो मस्ताच्या वतीने, कारण की हे जो विषय तो खरोखर महत्वाचा मुद्दा होता. कारण की शिवाजी महाराजांचा जो आपल्या शिवसृष्टी बनते त्या शिवसृष्टीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज झालं नाही पाहिजे. कारण की हा आपला एक प्रतिमा नव्हे तर आपला एक तो मानबिंदू आहे आणि ह्या ठिकाणी चांगलं काम व्हावं ही आमची सुद्धा इच्छा आहे. आणि जशी पाटील साहेबांचा जो व्हॉट्सअपला मेसेज काल फिरत होता की बाबा जेणेकरून सर्व शिवप्रेमींनी एकत्र यायचं आहे, आम्ही आज शिवप्रेमी म्हणून एक पाटील साहेबांच्या शब्दाला एकत्र आलोय, मस्त्याच्या वास्याच्या शब्दाला एकत्र आलोय आणि कायमस्वरूपी आम्ही एकत्र येत राहू. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.